सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली असून मिरजहून शिरोळाकडे जाणाऱ्या वाहनाला भरधाव पिकअपने पाठीमागून जोरात धडक दिली। या अपघातामध्ये अवघ्या 2 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला आहे। या प्रकरणी पोलिसांनी पिकअप चालकास ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। विकास माळी वय वर्ष 2 असं मृत चिमुकल्याचं नाव। या घटनेनंतर संतप्त जमावाने पिकअप टेम्पोची जोरदार तोडफोड केली। मिळालेल्या माहितीनुसार मृत चिमुकला हा लक्ष्मी मंदिर घाट परिसरात आपल्या कुटुंबियांसोबत राहतो। शनिवारी दुपारच्या सुमारास विकास हा आपल्या घराबाहेर खेळत होता। त्यावेळी शिरोळाकडे जाणाऱ्या एक भरधाव वेगात पिकअप आला। क्षणार्धात त्या पिकअपने विकासला जोरात धडक दिली। हा अपघात इतका भीषण होता की विकास फुटबॉल सारखा हवेत उडाला। या घटनेत त्याचा जागीच अंत झाला आहे। अपघातानंतर पिकअप चालक घटनास्थळावरून पसार झाला। यानंतर नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत पिकअप वाहनाची तोडफोड केली। अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विकासचा मृतदेह ताब्यात घेतला। या प्रकरणी पिकअप चालक फिरोज मोमीन याच्यावर गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे। या घटनेनंतर परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे।